जय जिजाऊ, जय शिवराय. छगन भुजबळ आणि त्यांची समता परिषद यांनी मुख्यमंत्र्याला 8 पानिपत्र दिले. हे 8 पानिपत्र देऊन या GRमध्ये काही बदल करायचे सुचवले. त्यातला मराठा शब्द काढून टाकावा किंवा आणखी काही बदल करावेत अशा प्रकारची मागणी मंत्री छगनराव भुजबळ यांनी केलेली आहे. त्यावेळी माननीय मंत्री छगन भुजबळ हे त्या कॅबिनेटला उपस्थित नव्हते का, हा पहिला प्रश्न. 6 GR काढण्यापूर्वी त्यांना विचारात घेतलं नव्हतं का, हा दुसरा प्रश्न. आणि हा जो GR काढला आहे तो महायुती सरकारनं काढला आणि त्या सरकारचा ते एक भाग आहेत, हा तिसरा प्रश्न. या मुद्द्यावर बोलताना खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की भुजबळांच्या समोर चर्चा करून हा GR काढलेला आहे, त्यामुळं याच्यामध्ये किंतु परंतु करण्याची गरज नाही. आणि बाळासाहेब विखे पाटलांनी स्पष्ट केले की GR बदलण्याचा प्रश्नच येत नाही, कारण हा GR कुणा समाजावर अन्याय करणारा नाही आहे. त्याच ठिकाणी त्यांचेच OBCचे मंत्री बावनकुळे म्हणाले, आम्ही भुजबळांचं म्हणणं ऐकून घेतलं आहे आणि यापुढेही ऐकून घेऊ, पण सरकारनं कुठलंही कोणाच्या ताटातलं कोणाच्या वाटीत टाकलं नाही किंवा तसा काही विनाकारण अंदाधुंदी माजवण्याचा प्रकार नाही. मग हे एवढं असताना छगन भुजबळांनी हे पत्र का दिलं? आपल्या वयाची 60-70 आपण ओलांडली आहे. ज्यावेळेस आपल्या समाजाला किंवा अन्य समाजाला ज्यावेळी आरक्षण मिळालं त्यावेळी मराठ्यांना मोठ्या भावाची भूमिका घेतली. कधीतरी एखादं आंदोलन छेडलं का, कधीतरी विरोध केला का, याचाही विचार व्हायला हवा. आणि ज्यावेळेस आज मराठा समाजाला वाटते की आपल्याला आरक्षण हवं आहे, आपली परिस्थिती तशी नाही आणि मराठा समाज केवळ शिक्षण आणि नोकरीमध्येच आरक्षण मागतोय, पण तुमची भीती आहे ती सामाजिक म्हणजे राजकारणाची, सामाजिक आरक्षण. त्यावेळी तुम्हाला जर सुचवायचंच होतं तर भुजबळ साहेबांनी एक सुचवायला पाहिजे होतं की सरसकट मराठ्यांना आरक्षण द्या, पण त्यामध्ये टाकताना सोशली हा शब्द काढून टाका आणि आर्थिक आणि शैक्षणिक असा शब्द टाका, म्हणजे जेणेकरून यांना शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये आरक्षण मिळेल. मग राजकारणात नाही मिळालं तरी